आणि यानंतर आपण पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात। आता पाहूयात 9 राजकीय बातम्या। नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का। नांदेड वाघळा महानगरपालिकेच्या 55 माजी नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा। योगेंद्र पवारांनी शरद पवारांसोबतचा फोटो केला ट्विट। दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, ट्विटमध्ये उल्लेख। नाकानं कांदे सोडणाऱ्यांनो, आमच्या दादांशिवाय तुमचं पानही हलत नाही। कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मिरच्या झोंबतील। रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर निशाणा। प्रत्येकाला असा भाऊ पाठीराखा म्हणून मिळत नाही। नाकाने कांदा सोलणाऱ्यांचं रिंगण या ठिकाणीच पूर्ण होतं। दादांशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही। वरळीमध्ये एक खासदार 3 आमदार तरीही कामं होत नाही। ज्या क्षमतेने वरळीचा विकास अपेक्षित होता तो होत नाही। वरळी कुणाचा बालेकिल्ला नाही तर काम करणाऱ्यांचा किल्ला होईल, राहुल नार्वेकरांची ठाकरेंवर टीका। पुण्यातल्या महाविकास आघाडीच्या सभेचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही। शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा। स्थानिक कार्यक्रम असल्याचं सांगत वंचितला निमंत्रण नाही। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीला रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती। मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाबाबत बैठकीमध्ये सहभागी झाल्याची माहिती। सर्किट हाऊसमध्ये आपण फक्त थांबलो होतो, अजित पवारांची भेट घेतलेली नाही। राजेश टोपेंकडून स्पष्ट। बैठकीच्या ठिकाणी टोपेंच्या उपस्थितीमुळे अजित पवारांसोबतच्या भेटीच्या चर्चांना उधाण। शेतमालाला भाव मिळत नाही हीच मोदींची गॅरंटी, विजय वडेट्टीवारांची टीका। नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळाले नाहीत। भाव मिळत नसल्यानं महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, असाही हल्लाबोल।